लागतंय आणि ती सुद्धा आपल्याला सरकार साहेब म्हणजे आपले आमदार साहेब फार मदत करतात. मी त्यांना काही मागणार नाही. आता वाटत नाही की त्यांना काही मागावं, कारण आज ते वडिलांसाठी वडिलांना पुरा मुलाला काय लागतं हे सांगायची काही गरज नाही. कदाचित संदीप लावंडे यांनी त्यांच्या भाषणात प्रस्तावना कमी आणि भाषण जास्त झालंय. त्यांनी जे काही मागण्या केल्या त्याच आमच्या मागण्या. त्याच्यानंतर परत ते सत्य वापरणे कारण आमच्या दोघांच्या डिस्कशन मधनं ते विषय निघालेले आहेत किंवा त्यांनी जे काही सांगितलं ते आमच्या कॉमन डिस्कशन मधनं किंवा कॉमन आमच्या आपसात बोलण्यामधनं ते विषय निघालेले आहेत. ते परत मी ते मागणी करणार नाही. आणि आमदार साहेबांना मागणी करायची मला नाही वाटतं गरज आहे. आपल्या ज्या काही समस्या आहे त्यांनी प्रत्येक समस्या सोडवलेली आहे, त्या माध्यमातून कामं होत आहे. दुसरं मंडळी, आपला विश्वास आहे, माझा स्वतःचा विश्वास किंवा आमच्या फॅमिलीत आमच्या कुटुंबाचा विश्वास हा आपल्या कर्मावर आहे. कर्माने माणूस ओळखला जातो. कोण बोलतोय? त्याच्या बोलण्यावर नाही, बोलून कृतीत उतरवणं हे जास्त महत्वाचं. आम्ही आमच्या कर्मावर विश्वास ठेवतो आणि कर्मावरती सगळे आपल्याला ओळखले जातात. आज जी काही मंडळी स्थानापन्न आहे ही कदाचित आपल्या 100% आपल्या कर्मावरती ही आधी स्थानापन्न आहे. आज 6 महिने 8 महिने हा काही फार मोठा काळ नाही. कदाचित 3-4 महिने आम्हाला समजण्यात गेलेत. आपले ग्रामसेवक जवळपास 1 महिन्यानं होते. त्यानंतर बऱ्याच असे आहे की अजून आपले चेक नाही, कुठलेच चेक नाही निघाले. तसं आपण तोपर्यंत आपल्या माध्यमातून हे कामं करतो. जो आपल्या गावामध्ये नवीन रोड झाला त्या रोडच्या दोन्ही बाजूला जे उच्चार पण केलं ते संदीप म्हटला की हे सुद्धा अपघाताच्या माध्यमातून झाले, पण नाही, ते माझ्या माध्यमातून न झाले. ज्यांच्याकडे मी गेली 18 वर्ष काम करतोय, जे मला मुलासारखं सांभाळताय, ते माझे जे पैसे आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी 1.5 लाख रुपये मला रोख त्या झाडांसाठी दिले होते आणि त्यांच्या पैशातून ते काम झालेलं आहे. ते काम मी माझ्या माध्यमातून नाही केलं. बाकी कामं जे 2-4 कामं आहेत ते आमच्या माध्यमातून झालेले आहेत, अजूनही करत राहून. मी सांगितलं होतं की मी गावातून काही मुलांना नेईल आणि त्यांना मी माझी मदत करेल, त्यांना अकॅडमी देईल, त्यांना प्रशिक्षण देईल. आणि मंडळी मी ते सत्ता हातात आल्या 2 महिन्याच्या आत मी ते काम सुरुवात केली. मी दीपक लावंडे, राहुल जाधव ह्या 2 मुलांना 3 महिन्यापूर्वी बोलवलंय. आज त्यांचा कोर्स पूर्ण झालेला आहे. दीपक लावंडे हा पोलीसच्या भरतीमध्ये ग्राउंड सुद्धा मारला त्यांनी. जवळपास 88% तो निघालाय. पुढे त्याचे पेपर बाकी, भविष्य त्यांनी घडवायचे. पंख पुढेपर्यंत आम्ही सांभाळणार, त्यांनी उडायचं, त्यांनी कोणत्या दिशेने वळायचं हे त्यांनी ठरवायचं. दिशा दाखवून दिलेली आहे. असं नाही की तो नोकरी लागलाच पाहिजे, पण आम्ही त्याला दिशा दाखवली आहे. त्या दिशेने मार्गक्रमण करायला पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक 3 महिन्याला आपण 2 मुलं नाशिकला नेणार. त्यांनी पाहिजे तर असे कोणी भोजपूर असतील ज्यांना खरंच काय करायचंय त्यांनी नोंदणी करायची. प्रत्येक 3 महिन्याला 2-2 मुलांची निवड होईल आणि असं कायम चालत हे सतत अव्याहतपणे चालू. सत्ता असो अगर नसो, ग्रामपंचायत आज आहे उद्या नाही. ग्रामपंचायत लालसा नाही, सत्याची लालसा नाही. सत्तेतून तुमच्यासाठी जे काही करता येईल ते करायचंय. सत्ता पाहिजे म्हणून काही काम करायचं नाही हे पहिल्यापासून करता येईल. गेली 18 वर्ष त्या काळात कधी विचार करण्यात मला माहिती आहे. आपण शाळेला बक्षीस देतोय तेव्हा माझा पगार होता 800 रुपये. त्या 800 रुपये मला महिन्याला मिळाले तेव्हा मी 1,500 रुपये वर्षाला बक्षीस द्यायचो. 18 वर्षापूर्वी आपल्या हायस्कूल झाली त्यावेळेस कधी विचार केला नव्हता की आपली परिस्थिती सुधरेल. पण त्या काळात जी परिस्थिती भोगली ती दुसऱ्यांनी भोगू नये म्हणून एक प्रयत्न करतोय. आपला नारा होता एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह. इतके सगळे मंडळी उपस्थित आहेत. ज्यांनी मला फोन केले त्यांचं काम झालं नाही असं कोणी पण उठून उभे राहा की माझं काम झालं नाही. मंडळी जितकं मला आठवते की ज्यांना मी सांगितलं किंवा ज्यांचे फोन मला आले कदाचित त्या गोष्टीला वेळ लागला असेल. आज कोणाचा रेशनचा प्रॉब्लेम असेल, अनेक प्रॉब्लेम असतात, अनेक त्यांचे अडचणी असतील, त्या अडचणी सोडवल्या. माझ्या वैयक्तिकरित्या मी ते सोडवले. एकही मंडळी इथे नाही उपस्थित व्यक्ती की आपण तुम्ही आमचं हे काम नाही केलेलं. कदाचित कमी प्रमाणात झालं असेल पण ते काम केलेलं आहे. ते कुठल्याच अपेक्षेने नाही. निवडणूक संपलेली आहे. निवडणूक संपल्यानंतर आम्ही कोणाला सोडलेलं नाही. कदाचित अजून मी जवळ आलोय. म्हणतात ना घार उडत्या आकाशी तिचे चित्त पिल्ला बसा. नाशिकला असतो
प्रत्येक क्षणाला ज्या वेळेस मी फ्री असेल किंवा ज्यावेळेस माझ्याकडे रिकामा वेळ असेल त्यावेळेस फक्त सिंचरचा विचार असतो. माझा फोन चालू असतात प्रत्येकाला ज्यांच्याकडनं कार्य करून घ्यायचंय. जरी नाशिकला असेल माझा छोटा बंधू विनोद, त्याचे मी उपकार आहे त्याच्या माझ्यावरती. पहिल्यापासून मी फार छोटा होतो, तो पण छोटा होता, परिस्थिती नव्हती, त्यापासून तो मदत करतोय. आम्ही पाव विकायचो. माझा मुलगा आहे त्या वयाचा तो असेल तेव्हापासून तो मला इतकी मदत करतोय की त्याची कुठलीच अपेक्षा नाही माझी त्याच्याकडनं. मी त्याला हे सांगतोय की भाऊ तुझ्याकडनं कोणाचं मन दुखणार नाही, एवढं कर्तव्य कर, आमचं नाव खराब होणार नाही. नेहमी सांगतो तुला कोणी बोललं चालेल, तू उलट बोलू नको. कोणी म्हणता कामा नाही की आप्पा वेगळा स्वभावचा आहे, वेगळा स्वभावचा आहे, कारण कार्य एकट्याकडे नाही होणार. मी तिकडे कार्य करेल. आज माझा विनोद बऱ्यापैकी फ्री असतो, त्याची कामं थांबवतो असतं. तो 15 दिवस सिंगल, 15 दिवस नाशिकला असून आमचे कामं पूर्ण होतात. त्याला मोकळं सोडलंय ह्या सिंगलसाठी आणि तो ते कामं करतो. रोज त्याला फोन करतो, आज कुठे आहे, बुलढाण्याला आहे, आज कुठे आहे, मोताळ्याला आहे, आज कुठे आहे, अमुक ठिकाणी अमुक ठिकाणी काम चालू असतं. कधी तो बोलत नसेल तर कर्तव्य चालू असतं. आज जे काही घडतंय किंवा जे काही घडतंय त्याचं 50% मी त्याला त्याचं श्रेय देईन. तुमच्या त्याच्याकडे काही चुकलं तर माझी विनंती आहे की तुम्ही मला फोन करून सांगू शकता. पण याचा अर्थ असा नाही की कोणी आज अशी परिस्थिती आहे, मी म्हणत नाही की गावात प्रत्येक व्यक्ती जशी आहे, कोणाचं काही दुखणं असेल काय असेल तर हात जोडून विनंती, समोर सांगा. तुम्हाला कुठल्याच परमिशन घ्यायची गरज नाही की मी आपण बोलू कसा याला सांगू. डायरेक्ट येऊन मिळा, फोन करा, नाशिकला या, तुमच्यासाठी आमच्या दरवाजे सताळ उघडे, कधी पण या, कोणी पण या, त्याची सोय केल्या जाईल. मागे शांताराम आले होते, शांताराम आपण ते व्यक्ती मी कधीच त्यांना भेटलो नव्हतो, फक्त ओळख होती. इतका आनंद झाला की आता गरीब व्यक्ती आपल्या घरी आलेली आहे. त्यांचं कदाचित दुसरी पण व्यक्ती असती तुम्ही त्यांचा इतका पाहुणचार केला असता, इतका पाहुणचार त्यांचा केला, तर गरीब व्यक्ती होती. ती व्यक्ती भारावून जाते. आपल्यासारख्याला ज्याला आहे त्याला सगळं देतात, ज्याला नाही त्याला कोण देईल. ते काम मी करतो. आज तुमच्या माध्यमातून किंवा तुम्ही जो आदेश दिलाय त्या आदेशाप्रमाणे काम करतोय. याच्यात काही चुकत असेल तर तुम्हाला माझं पूर्ण अनुमोदन आहे त्या गोष्टीला की तुम्ही कधी पण येऊन सांगू शकता की आपण तुमचं हे चुकलं, माही काही बोलू नका. एक लक्षात घ्या, मागे बोलणारचा आम्ही विचार नाही करत. त्याचं कारण मागे बोलणारा हा कायम पाठीमागे असतो, त्याला काहीच किंमत नाही. समोर या, समोरून बोला, तुमच्या अडचणी सुटतील. कुठल्या असू द्या, सामाजिक असतील, राजकीय असतील, गावातले विषय असतील, आपसात भांडणं असतील. कर्तव्य आहे, आमचे बाबा इथे असतात, आई इथे असते, त्यांच्या माध्यमातून काम करून घ्या. नाही झाले आम्ही कधी पण तयार आहे. आज आपल्या गावाच्या गदा महाराजची मूर्ती प्रतिष्ठापना झाली, त्या माध्यमातून एकच होतं की गदा महाराजांचा आपल्या गावात अनन्य भक्त आहे. आपल्याकडे जागा होती, जागेचा अपव्यय होईल, आपल्या तिथे प्रसिद्धांग आहे, प्रसिद्धांगवर लक्ष राहील, तिकडे जाणं येणं राहील, लोक दर्शनाला जातील, त्यानुसार आपली टॅकी आपल्या ताब्यात राहील. आज अमुक ठिकाणी पाण्यात भेसळ झाली, कोणी काही टाकून देतं, बऱ्याच गोष्टी असतात. त्या हेतूने आपण तिथे मंदिर बनवले. त्या मंदिराचा खर्च हा नगण्य आहे. त्या माध्यमातून आज जे काही आपली सगळं गाव एकजूट झालं. राजकारण संपलं तर राजकारण पुरतं, त्या 1 महिन्यापुरतं, नंतर राजकारण नाही होणार. पण कुणावरती अन्याय कोणीच करू नका, अन्याय कुणाने सहन करू नका. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. सगळे मिळून मिसळून काम करा. याचा अर्थ असा नाही की आप्पा बोला आम्ही मत नाही केले, पार्ट्या चालवली नाही. मी समोरच्या लोकांना पण सांगतो तुमचे कामं घेऊन या. मी कृष्णा भाऊ मोरेंना सांगतो, प्रवीण जाधवला सांगतो की बाबांनो तुमच्या काही विहिरी असेल, शेततळे असतील त्या द्या. नाही आले पण अजून पण कोणाची विहीर नाही आली. आम्ही नाही तुमच्यात भेद करत, आम्ही नाही तुमच्या दुश्मन मानत, तुम्ही नका मानू. सोडून त्या विषय तिथल्या तिथे विषय संपलेला आहे. जास्त दिवस चालून चालणार नाही. गावात प्रगती करायची आणि आपण सगळ्यांनी मोलाचं सहकार्य केलं तरच ही प्रगती होणार. मी कितीही उड्या मारला, कितीही जीव तोडला, आज तुम्ही इतकी मंडळी जे आलेली आहे, कदाचित हेच माझं भांडवल आहे आणि हेच माझी प्रॉपर्टी आहे, हीच माझी संपत्ती आहे. तुम्ही ते जमले नसते
तर आज माझं असं झालं असतं. हे लोक काय म्हटलं असते, झालं असतं म्हटलं असं. हे तुम्ही समजत नसाल की आम्ही तर काही काम नव्हतं म्हणून आलो, पण तुम्ही आमच्यासाठी फार मोठी संपत्ती आहे. ही कायम जपून ठेवा, आम्ही जपून ठेवू. एवढं बोलून माझे 2 शब्द सांगतो. भरपूर बोलायचं होतं पण बाकी वक्त आहे. आमदार साहेबांना बोलायचं आपण सांगेन, आमदार विनंती करतो त्यांनी 2 शब्द मांडावे. नंतर आपला भोजनाचा कार्यक्रम आहे. काही मंडळी भरपूर मंडळी बाहेरून आलेली आहे, त्यांना जायला उशीर होईल म्हणून माझा शब्द संपत आहे. जय हिंद, जय